नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। भेंडीची भाजी ही जवळपास सर्वांनाच आवडते। कोरडी भाजी ही आपण नेहमीच करतो, परंतु रस्सा भाजी करायचं म्हटलं की ती चिकट होते। परंतु भेंडीची भाजी ही बिलकुल चिकट न होणारी, अगदी घरातल्याच साहित्यात तयार होणारी मस्त अशी चमचमीत भेंडीची रस्सा भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। चला तर मग रस्सा भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी ताजी भेंडी ही पाव किलो घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे। इथे मी अशा पद्धतीने ही भेंडी कट करत आहे, मधोमध त्याला चीर देत आहे। भेंडीला मधोमध चीर दिल्यामुळे भेंडी परतत असताना त्यातील चिकटपणा कमी होतो। भेंडीचे काप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। इथे पूर्ण भेंड्या कट करून झालेल्या आहेत। गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे आणि या काप केलेल्या भेंड्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत। सुरुवातीला या थोड्याशा अशाच परतू द्यायच्या आहेत आणि नंतर त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे। हळद मीठ घालून अगदी गॅस सिम करून या भेंड्या परतायच्या आहेत। याचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही। भेंडी परतत असताना हळद घातल्यामुळे भेंडीचा रंग छान दिसतो आणि मीठ घातल्यामुळे भेंडी लवकर परतते आणि भेंडीला छान चव येते। भेंडी साधारण 5 मिनिटे आपल्याला परतून घ्यायची आहे। इथे भेंडी छान परतलेली आहे, ती ताटामध्ये काढून घेऊयात। गॅसवर एक पॅन गरम करत ठेवायचा आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पुन्हा तेल घालायचं आहे। त्यामध्ये कांद्याचे काप घालायचे आहेत। इथे मी मोठे 2 कांदे घेतलेले आहे आणि त्याचे पातळ असे काप केलेले आहे। हे काप सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर सुक्कं किसलेलं खोबरं आपल्याला अर्धी वाटी घालायचं आहे आणि 2 चमचे तीळ घालायचे आहे। या कांद्यासोबतच तीळ आणि खोबरं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे। सुरुवातीलाच कांद्याच्या सोबत तीळ खोबरं टाकू नकात। कांद्याच्या ओलाव्यामुळे तीळ खोबरं परतल्या जात नाही किंवा भाजल्या जात नाही। त्यानंतर 2 चमचे मी इथे धणे घालत आहे आणि अर्धा चमचा जिरे घालत आहे। गॅसची फ्लेम ही लहान करायची आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। हे आपल्याला पुन्हा चांगलं असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे आपला हा मसाला परतला गेला आहे। हा मसाला थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घालून यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी हे सुरुवातीला थोडंसंच घाला आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर भेंडी परतलेलीच कढई घेतलेली आहे, त्यामध्ये गरजेप्रमाणे तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। यामध्येच आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये हळद घातल्यामुळे भाजीला रंग छान येतो। वाटण परतत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठामुळे वाटण लवकर परतते आणि चव देखील छान येते। इथे आपलं वाटण चांगल्या पद्धतीने परतले गेलेलं आहे। त्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। काश्मीरी लाल तिखट इथे मी छोट्या चमच्याने 1.5 चमचा घालत आहे। घरगुती तयार केलेला गरम मसाला देखील याच चमच्याने 1.5 चमचा घालत आहे। हे मसाले आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ही लहान ठेवायची आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। येथे मी बाहेरचा कोणताही मसाला वापरलेला नाही, अगदी घरातील साहित्यामध्येच ही भाजी आपली तयार होणार आहे। मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटे हा मसाला आपल्याला लहान गॅसवरच शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे याला चांगले तेल सुटेल। वाटणामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, त्याच्या अंदाजानुसार आपण तिखट आणि मसाले घालायचे आहेत।
आता आपला मसाला चांगला शिजलेला आहे आणि त्याला तेल देखील छानपैकी सुटलेला आहे. तो चांगला असा हलवून घ्यायचा आहे आणि यामध्ये गरजेप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे. ग्रेव्ही आपल्याला किती घट्ट आणि पातळ हवी त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर चांगलं असं हे ढवळून घ्यायचं आहे. मसाला आणि पाणी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. कढईवर झाकण ठेवून साधारण आपल्याला 5 मिनटं हे उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान तर्री येईल आणि कलरसुद्धा सुरेख येईल. इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यानंतर फ्राय केलेली भेंडी म्हणजेच परतलेली भेंडी यामध्ये घालायची आहे. ही भेंडी आपल्याला जास्त शिजू द्यायची नाही, अगदी 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची आहे. भेंडी परतून घेतल्यामुळे बरीचशी शिजल्या जाते. महत्त्वाची टीप, भेंडी रस्स्यामध्ये जास्त शिजू देऊ नका, नाहीतर भाजी चिकट होते आणि भेंडी गिळगिळीत होते. इथे आपली मस्त अशी चमचमीत भेंडीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.